सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 2/3 जागा नेहमी बिहारी लोकांसाठी असायला हवी। प्रशांत किशोर यांची बेगुसराय येथे बिहारबद्दल जनसभा। जनसुराज्याचे सूत्रधार प्रशांत किशोर आपली बिहारबद्दल यात्रा करत आज बेगुसरायच्या बखरीत बिहारबद्दल जनसभा करण्यासाठी आले। जनसभेनंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री आणि बेगुसरायचे खासदार गिरिराज सिंग यांच्यावर हल्ला केला। प्रशांत किशोर यांनी गिरिराज सिंग यांच्या त्या विधानावर प्रत्युत्तर दिलं, ज्यात त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक आयोगाच्या SIR बाबत विरोधी पक्ष जनता कन्फ्यूज करत आहेत। प्रशांत किशोर यांनी सांगितलं की निवडणूक आयोगासोबत मिळून BJP आणि सत्ताधारी पक्ष समाजातील वंचित, गरीब आणि स्थलांतरित लोकांचे नाव काढण्याचा प्रयत्न करत आहेत। सरकारला माहिती आहे की बिहार बाहेर जी मुले मजुरीसाठी गेली आहेत ते परत येताच NDA विरोधात मतदान करतील, म्हणूनच त्यांचं नाव काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्याला मतदानाचा हक्क आहे। निवडणूक आयोग कोणाची नागरिकता ठरवू शकत नाही। ज्यांचे नाव काढलं जाईल त्यांच्यासाठी आम्ही लढू, पण नाव काढल्यानंतर देखील जे लोक उरतील तेच BJP आणि नितीश कुमारांना हटवण्यासाठी पुरेसे असतील। प्रशांत किशोर यांनी मुंगेरच्या जमालपूरमध्ये जनसभा करण्यासाठी परवानगी मिळण्यात अडचणीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं। जनतेला कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही। आम्ही जामवंत आहोत आणि जनता हनुमान आहे। आम्ही जनतेला त्यांची ताकद दाखवायला आलो आहोत। ही जनतेची ताकद आहे, कारण जनसुराज्य आल्यानंतर ज्यांच्या पेन्शन 20 वर्षापासून 400 रुपये होता तो वाढला। अशा कार्यकर्त्यांचे मानधन वाढले। रसोईयाचे वेतन दुप्पट झालं। आता डोमिसाईल लागू करण्याचा विचार केला जात आहे। हे दाखवले की लोकशाहीत चांगला पर्याय असला की जनतेला किती फायदा होतो।